पहिल्यांदा एवढी महागाची साडी मी घेतली असेल. आपल्यासोबत आज कोण आहे बघा? कोण आहे आपल्यासोबत? बाबा. नानू. गुड मॉर्निंग. Good morning. एव्हरीवन. Everyone. हे ऑल. मन Everyone. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. Hello. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. Hello. बरं, तुला माहिती आहे का सगळ्यांना तुझी स्विमिंग खूप आवडली. कोणत्या? सगळ्यांना खूप आवडली. सगळे तुला खूप छान म्हणत होते. से थँक्यू. कोणते? सगळे आपले सबस्क्रायबर्स त्यांना थँक्यू म्हणून दे. Thank you. एकम. आम्ही थँक्यू म्हणतो, एकम म्हणतोच. आता नानू ना मम्माला बोलू देणार आहे. ओके, आता नानू गुड गर्ल सारखी राहणार आहे. ओके. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि इतकं लाडीगोडी लावल्याशिवाय मला काही बोलायला मिळत नाही. आजकाल मला असं फ्रंट कॅमेराने बोलायचं म्हटलं म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं. एनिवे, आजची छान अशी मस्त मॉर्निंग झाली आहे. नानू व्हॉट आर यू डुईंग? खाली हो. सो छान अशी मॉर्निंग झाली आहे आणि आज मी तुम्हाला एका छान गोष्टीचा रिव्ह्यू देणार आहे. ॲक्च्युली माझ्या घरी रोबो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो आम्ही कधी घेतला होता? मी प्रेग्नेंट होते तेव्हा, कारण आम्हाला माहिती होतं बाळ झाल्यावर मला एवढं झाडू पोछा सगळ्या गोष्टी करता येणार नाही आणि मावशी ज्या आहे त्या वेळेत येत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा रोबो घेतला होता. तर त्या मला फार काही अशी नॉलेज नव्हतं की कुठला काय घेतला पाहिजे. तर एका फ्रेंडच्या आईने घेतला होता, मग आम्ही तोच घेतला की ठीक आहे त्यांच्या रिव्ह्यूने. पण तो आमच्या फरशीवर प्रॉपरचा काम नाही करत. त्याला एकच ब्रश आहे. आत्ता मी दुसरा रोबो घेतला आहे, त्याला 2 ब्रश आहे. सो असे भरपूर कारण आहे ज्याच्यामुळे मी दुसरा रोबो घेतला. आणि तसंही त्याला आता 3 वर्ष होऊन गेले होते. सो आम्हाला आमच्या दुसऱ्या घरी ट्रान्सफर करायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं इथे आपण नवीन रोबो घेऊ. सो आता मी एक नवीन रोबो घेतलेला आहे. आणि मला बरेच कमेंट्स आतापर्यंत होते की रोबोचा ॲक्च्युअल चांगला रिव्ह्यू दे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी A to Z रोबोबद्दल सगळं काही डिटेलमध्ये सांगते. तो कसा काम करतो हे सुद्धा दाखवते. सो आजचा व्हिडिओ इज ऑल अबाउट रोबोचा रिव्ह्यू. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या साड्यांची खरेदी. तर मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितलं असेल तर मी एक्झिबिशनला गेली होती आणि तिथे मला खूप मोठं कन्फ्युजन होतं की काय करायला पाहिजे. फक्त अशी पाहून साडी घ्यायची का की शॉपमध्ये जाऊन घ्यायचं. सो आमचं फायनली ठरलं की शॉपमध्ये जायचं आहे. सो आज आम्ही पेठेत चाललो आहे. तर आज फायनली मी साडी घेणार आहे. म्हणजे माझं ठरलं आहे की साडी घ्यायचीच आज, कारण आजचा माझ्याकडे दिवस आहे. नंतर मग मला 1 वीक पूर्ण माझा पुढे जातो. माझी खरेदी कशी काय कुठली घेते कितीची घेते हे तुमच्याशी आज शेअर करते. आणि साडीच्या खरेदीसाठी आम्ही दुपारी नंतर जाणार आहे, म्हणजे 4 नंतर जाणार आहे, कारण दुपारी खूप ऊन असतं. सो आणायला तिकडे फिरवायला मला नको वाटतं, म्हणून आम्ही 4 नंतर जाऊ. संध्याकाळी आरामात मग साडी घेता येते. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर मागच्या व्हिडिओवर इतकं सारं कन्फ्युजन झालेलं आहे इन्व्हेस्टमेंटच्या, तर त्याबद्दल पण मी छोटं मोठं जे काय आहे ते बोलते, कारण इतक्या कन्फ्युजिंग कॉमेंट्स होत्या. मग हे नाही करायचं तर ते का करायचं, ते करायचं तर ते का नाही करायचं. सो सगळं काही डिटेलमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करते. तर हा आहे अगारोचा अल्फा प्रो रोबोट व्हॅक्यूम क्लीनर. आणि या बॉक्समध्ये रोबोसोबत आणखी काय काय गोष्टी येतात आणि त्या कशा यूज करायचं हे तुम्हाला मी आता सांगते. सो सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये एक युजर मॅन्युअल येतं, ज्यामध्ये 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा आपल्याला मिळते. सोबतच चार्जिंग डॉक मिळतं आणि चार्जर सुद्धा मिळतं. 4 हे ब्रश मिळतात आणि सोबत हा एक्स्ट्रा मॉबिंग क्लोथ सुद्धा आपल्याला मिळतो. एक एक्स्ट्रा फिल्टर प्लस तो क्लीन करायचा ब्रशही आपल्याला त्यामध्ये मिळतो. क्लिनिंग झाल्यानंतर सगळी डस्ट इथे जमा होते आणि मग ती डस्ट क्लीन करून घ्यायची. सोबतच फिल्टरही क्लीन करून घ्यायचं. आता याचा यूज कसा करायचा आणि हे काम कसं करतं मी पुढे शेअर करते. तर सगळ्यात आधी चार्जिंग डॉकला चार्जर अटॅच करायचं आणि त्यावर रोबो ठेवायचा अशा पद्धतीने. दोन्ही बाजूला 2 ब्रशेस असल्यामुळे क्लिनिंग जास्त इफेक्टिव्ह आणि फास्ट होते. एक ब्रश धूळ आणि कचरा मध्यभागी आणतो तर दुसरा कोपऱ्यांमधील आणि एजेस जवळची घाण साफ करायला मदत करते. त्यामुळे सिंगल ब्रशपेक्षा कव्हरेज जास्त मिळते आणि क्लिनिंग अधिक व्यवस्थित होते. एक स्मार्ट लाईफ म्हणून ॲप फोनमध्ये डाउनलोड करायची आणि फोनमधून आपण हा रोबो ऑपरेट करू शकतो. घर साफ ठेवणं म्हणजे रोजचं मोठं टास्क असतं, विशेषतः जर तुमच्या घरात लहान बाळ असेल. पण आता माझं फ्लोअर क्लिनिंग ऑलमोस्ट फुल्ली ऑटोमेटेड झालंय. हा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आता माझ्यासाठी हँड्स फ्री क्लिनिंग करतो. मला सतत झाडू पोछा करायची गरज पडत नाही. मला याची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे घराचं ॲक्युरेट मॅप तयार करतं आणि रँडम फिरण्याऐवजी प्रॉपर स्मार्ट नेव्हिगेशन करतं.
तुम्ही बघू शकता मॅपनुसार तो रोबो प्रॉपर फिरतो आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या घराचा मॅप आपण स्वतः सेट करू शकतो. काही रिस्ट्रिक्टेड एरिया असेल जिथे तुम्हाला रोबो जाऊ द्यायचा नाही, तेही आपण तिथे सेट करून घेऊ शकतो. आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या फोनमधून तो आपण बंद करू शकतो आणि तो स्वतः चार्जिंग पोर्टवर जातो. यामध्ये डिफरंट क्लिनिंग पॅटर्न्स सुद्धा आहेत. स्पॉट क्लिनिंग, एजेस क्लिनिंग. स्पॉट क्लिनिंग म्हणजे एखाद्या स्पेसिफिक जागेची डीप क्लिनिंग. एजेस क्लिनिंगमध्ये कॉर्नर्स आणि भिंतीजवळची डस्ट क्लीन होते. आपण ॲपमध्ये क्लिनिंग शेड्यूल सुद्धा सेट करू शकतो. म्हणजे सकाळी 10 वाजता ऑटोमॅटिक क्लिनिंग सुरू करायची असेल, आपण कधी बाहेर गेलो असेल आणि आपल्याला आल्यावर आपलं घर क्लीन हवं असेल, तर तेव्हा आपण ती सेटिंग करून ठेवू शकतो. तो आपलं काम वेळेत करून ठेवतो. आणखी एक स्मार्ट फीचर म्हणजे फ्लोर ट्रान्झिशन डिटेक्ट झालं की हे आपोआप सक्शन बूस्ट करतं. म्हणजे कार्पेट किंवा रग्सवर गेलं की क्लिनिंग ऑटोमॅटिकली स्ट्रॉंगर होते. आणि हे एकदा 100% चार्ज केलं की अप टू 150 मिनिट्सपर्यंत चालू शकतं. पण अर्थातच रन टाईम तुम्ही कोणता क्लिनिंग मोड वापरता त्यावर डिपेंड करतं. आणि जर तुमचं फर्निचर बऱ्यापैकी उंच असेल की हा त्यात जाऊन क्लिनिंग करू शकतो, तर रोबो तिथे जाऊनही प्रॉपर क्लिनिंग करतो. यामध्ये व्हॅक्यूम आणि मॉप अशा दोन्ही फंक्शनॅलिटी आहेत. म्हणजे ड्राय डस्ट क्लिनिंगसाठी व्हॅक्यूम मोड आणि फ्लोर शाईनसाठी मॉप मोड वापरता येतो. जर फ्लोअरवर डस्ट, हेअर किंवा क्रम्स असतील तर व्हॅक्यूम मोड परफेक्ट आहे. आणि हलकं स्टिकी फ्लोअर किंवा डेली मेंटेनन्स क्लिनिंगसाठी मॉप मोड खूप युजफुल आहे. यात वेगवेगळे सक्शन मोड्स आहेत, जसं की क्वाईट, स्टँडर्ड, स्ट्रॉंग आणि मॅक्स. याचं सक्शन पॉवर आहे 10,000 पास्कल. म्हणजे अगदी फाईन डस्ट पासून पेट हेअर्स पर्यंत डीप क्लिनिंग करते. क्वाईट मोडमध्ये बॅटरी जास्त वेळ टिकते, तर मॅक्स मोडमध्ये पॉवरफुल डीप क्लिनिंग मिळते. आता वेगवेगळ्या मोड्समध्ये त्याचा पॉवर रोबो कसा चेंज करतो हे बघा. आणि त्याचबरोबर हा स्मार्ट सुद्धा आहे. एखादा ऑब्स्ट्रॅकल मधात असेल तर तो प्रॉपर आजूबाजूची क्लिनिंग करतो. फर्निचरमध्ये असेल तर त्याला धडक देत नाही आणि नीटली क्लीन करतो. म्हणून क्लिनिंग खूप व्यवस्थित आणि फास्ट होते. आता तुम्हाला वाटेल हा रोबो घरभर फिरतो पण जिन्याजवळ किंवा उंच जागेवरून पडत नाही का, तर त्याचं कारण आहे स्मार्ट अँटी ड्रॉप फीचर. या रोबोच्या खाली खास क्लिप सेन्सर्स दिलेले आहेत. हे सेन्सर्स सतत फ्लोअरची हाईट डिटेक्ट करत असतात. जिथे फ्लोअर अचानक खाली जातो, जसे की स्टेप्स किंवा बाल्कनी एजेस, तिथे रोबो लगेच ओळखतो की पुढे ड्रॉप आहे आणि त्यानंतर हा रोबो आपोआप थांबतो किंवा डिरेक्शन बदलतो. त्यामुळे तो खाली पडत नाही. म्हणजेच तुम्ही टेन्शन फ्री होऊन रोबो क्लिनिंग चालू ठेवू शकता. विशेषतः जर तुमच्या घरात जिने किंवा डुप्लेक्स सेटअप असेल तर हे फीचर खूप युजफुल आहे. आणि आता क्लिनिंग झाल्यावर डस्ट बाहेर काढायची आणि फिल्टर क्लीन करायचा. डोळ्यांनी जी धूळ आपल्याला दिसत नाही ती सगळी इथे जमा झाली आहे. सो अशा प्रकारे मी डस्ट बॉक्स खाली केला आणि त्यामध्ये जो ब्रश आपल्याला मिळाला होता त्याने आपण अशा प्रकारे फिल्टर सुद्धा क्लीन करून घेऊ शकतो. आणि आता मॉबिंग करण्याआधी आपल्याला वॉटर टँक भरून घ्यायचा आहे आणि यामध्ये नेहमी आपल्याला प्युरिफाईड वॉटरच ऍड करायचं आहे. आणि मॉबिंग टँक जास्ती भरायची गरज नाही. रिकमेंडेड लेवल पर्यंत पाणी भरलं की परफेक्ट क्लिनिंग मिळतं. आणि सोबतच आपल्याला जो मॉबिंग क्लोथ मिळाला होता तो अशा प्रकारे अटॅच करायचा. त्यानंतर हे टँक त्याला अटॅच करायचं आणि मॉबिंग आपण सुरू करू शकतो. आणि आता मॅपमध्ये जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर मी टार्गेटेड एरिया घेतला आहे. म्हणजे फक्त हॉलची क्लिनिंग घेतली आहे. हे फीचर सुद्धा खूप भारी आहे. म्हणजे जर तुम्हाला एका वेळी फक्त हॉलची मॉबिंग करायची आहे, किचन आणि बेडरूम स्किप करायचं आहे, तेही आपण मॅपमध्ये सिलेक्ट करू शकतो. आणि त्याचसोबत यामध्ये वाय शेप्ड मॉपिंगचं सुद्धा पॅटर्न आहे. आणि या वाय शेप्ड मॉपिंग पॅटर्नमुळे फ्लोअर अधिक जास्ती इव्हनली मॉप करतं. आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे क्लिनिंग चालू असताना मला तिथे थांबायची गरज नाही. सगळं काही फोनवरनं ऑपरेट होतं. मी माझी दुसरी कामं करू शकते किंवा अनायासोबत मी माझा वेळ घालवू शकते. मोस्टली ही क्लिनिंग सुरू असताना मी माझा स्वयंपाक आवरत असते. जर तुम्हालाही स्मार्ट, हँड्स फ्री आणि टाइम सेव्हिंग फ्लोअर क्लिनिंग सोल्युशन पाहिजे असेल तर हा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर डेफिनेटली वर्थ चेकिंग आउट आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे, नक्की चेकआउट करा. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बिफोर अँड आफ्टर रिझल्ट. आधी माझा फ्लोअर किती डर्टी होता, किती गोष्टी सांडल्या होत्या आणि आता एकदम क्लीन झाला आहे. रोबोटमुळे घराच्या क्लिनिंगचा वेळ माझा वाचला आणि तेवढ्या वेळात माझा स्वयंपाक सुद्धा आवरला. आज जेवणामध्ये मस्त असे शेंगोळे बनवले होते. टेम्पटिंग दिसत आहेत ना. आणि सकाळपासनं बऱ्यापैकी बिझी दिवस गेला आणि आत्ता एक शूट होता तो पण आवरून घेतला. मी त्याच्यासाठीच तयार झाली होती. या ड्रेसबद्दल मला बऱ्यापैकी विचारलं होतं खूप जणांनी. तर हा असा शॉर्ट ड्रेस आहे. तुम्ही बघितला आहे की नाही माहिती नाही, पण मी तो फार घातला पण नाही आहे. मी दुबईला गेली होती तेव्हा घातला होता. त्याच्यानंतर मला आठवत पण नाही मी कधी घातला होता. पण त्यानंतर घातला होता एक दिवस एका शूटलाच बहुतेक, पण पूर्ण काय त्याच्यामध्ये तो दिसला नव्हता. तर मला विचारलं की ह्या टॉपची लेंथ आहे, तर हा टॉप नाही, हा शॉर्टवाला ड्रेस आहे. नी लेंथ आहे त्याची.
सो आत्ता मी काही प्रश्नांची उत्तर देते आणि त्यानंतर मी शॉपिंगला जाणार आहे. खूप सारे कॉमेंट्स आले आहेत मागच्या व्हिडिओवर इन्व्हेस्टमेंटच्या स्पेसिफिकली, की अगं लोन भरत नाही म्हणजे कसं काय, सगळं खूप सारं कन्फ्युजन झालं होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपण एकदम शॉर्टमध्ये त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि इथे बहुतेक लाईट व्यवस्थित नाही येते, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना असा अंधार दिसतो आहे. सो मला ते पण माहिती आहे की त्याच्यावर कमेंट्स येतील की अगं किती डार्क सर्कल्स झाले. सो ते ना लाईटच्या रिफ्लेक्शनने असतं, कधीतरी कुठल्या जागेवर नाही व्यवस्थित आहे त्याच्यामुळे होतं. सो आणि त्या व्यतिरिक्त पण काही छोटे मोठे कॉमेंट्स होत्या, त्याच्यावर पण आपण बोलूया. सो कारण मला आजकाल ना तुमच्या कॉमेंट्सवर चर्चा करायला खूप इंटरेस्ट यायला लागला आहे. अमरावतीचे ब्लॉग्स वगैरे बघून कॉमेंट्स होत्या की रोशनदादाला किती भाऊ आहे, तर रोशनदादाला एकच भाऊ आहे आणि मी एकच आहे हे नेहमी दाखवलेलं. पण मे बी तुम्ही नवीन सबस्क्रायबर असेल तर माहिती नसेल, पण दादाला एक भाऊ आहे आणि आता मागच्याच वर्षी 1 वर्ष झालं लग्नाला, होणार आहे म्हणजे, तर लग्न झालं त्यांचं, रोशनपेक्षा लहान आहे. आणि हा खूप प्रश्न इंटरेस्टिंग आहे की जितके सासरचे ब्लॉगमध्ये यायला इंटरेस्टेड दिसतात तेवढे माहेरचे नसतात. तर ठीक आहे, तुम्ही जे बघता त्याच्यावरनं तुमचं हे पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. आणि तसं 10% आहे, पण इंटरेस्टेड नाही म्हणू शकत, पण ते लाजरे आहेत. प्रॉब्लेम काय होते नागपूरला स्पेशली, मी ब्लॉग खूप कमी शूट करते, 5 दिवस असेल त्याच्यापैकी 1च दिवस ब्लॉग शूट करते, कारण तिथे घरी कोणीच नसतं. माझे दोन्ही भाऊ जॉब करतात, त्याच्यामुळे त्यांच्या जॉबवरती असतात. वहिनी मुंबईला होती तर त्याच्यामुळे ती पण घरी नसते, आई एकटी असते दिवसभर, आणि बाबा पण आपल्या कामी असतात, ते पण घरात अजिबात नसतात. तर मग दिवसभर तिथे मी पण चिल मारते, मी पण माझं माहेर पण एन्जॉय करते, एकदम निवांत असते. मी पण खूप ब्लॉग आणि कामाच्या मागे नाही लागत. आणि संध्याकाळी भाऊ जेव्हा येतात त्यांच्याशी थोडंसं बोलायचं, बसायचं, कुठे ब्लॉग शूट करत बसायचा. आणि तसं पण माझे भाऊ जरा शाय आहे, माझे बाबा जरा शाय आहे, आई पण खूप कमी बोलते. सो त्याच्यामुळे तिथे ब्लॉग कमी शूट केला जातो. आणि तसं इकडे खूप उलट आहे, इकडे सगळे बोलके आहेत. म्हणजे मम्मी तर खूप बोलतात नानूसोबत, त्याच्यामुळे मला कॉन्टेंट मिळतं की चला हे आपण शूट करू, हे आपण आठवणी पण राहतात. सो तिथे तसं होतं. आणि इथे दादांचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे कसं ना त्यांना असं जमतं की ठीक आहे आता 2 दिवस हे आले आहेत तर आपण घरी राहू, एन्जॉय करू फॅमिलीसोबत, त्याच्यामुळे ते घरी थांबू शकतात. पण जॉब करताना असं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे मग इथे फॅमिली पूर्ण दिसते आणि म्हणून मी ब्लॉग शूट करू शकते. तिथे कोणी नसतंच आणि एवढ्या मोठ्या घरात ते आम्ही बेडरूममध्ये पडलो असतो. सो कुठे मी ब्लॉग शूट करू, असं काहीसं आहे ते. सो आणि इकडं लाजरं बिजरं कोणी नाही आहे माझ्या सासरे, तर इंटरेस्ट नाही आहे असं नाही आहे, पण प्रत्येक घरची सिच्युएशन वेगळी असते, त्याच्यामुळे ते ब्लॉगमध्ये कमी दिसतात. सो त्यानंतरच होतं की अगं लग्नाची शॉपिंग, मी बऱ्यापैकी बोलली की लग्नाची शॉपिंग करायची आहे, तर तुला मम्मी तुझी शॉपिंग करून देईल ना. सो येस, ऑफकोर्स माझ्या मम्मीकडनं मला छान पैसे आले आहेत की हे घे शॉपिंग कर छान लग्नाची. आणि ते कंपल्सरी असतं. मी घरातली एकटी मुलगी आहे. मोठ्या भावाच्या लग्नातसुद्धा मी माझ्या आवडीची पाहिजे तशी, जेवढ्या महागाची पाहिजे तेवढ्या आवडीची साडी घेतली होती. दिवाळीत तुम्ही बघितलं असेल, माझ्या आवडीची जशी पाहिजे तशी मला साडी मिळते. आतासुद्धा लग्नासाठी त्यांनी मला, म्हणजे मलाच नाही तर रोशन, नानू सगळ्यांसाठी पैसे पाठवले, कारण आमचं तिकडे जाणं शक्य नव्हतं आता. सो त्याचे आमची शॉपिंग करून घेऊ. आणि आता अजून ते पण मला कॉमेंट्स येतील की अधिक महिना आहे त्याच्यासाठी तुम्ही गेले नाही का. सो त्याच्यासाठी पण आम्हाला इन्व्हिटेशन आलं. पहिल्या अधिक महिन्याच्या वेळी काय झालं होतं, मी प्रेग्नेंट होती आणि तेव्हा मला ट्रॅव्हल करायचं नव्हतं, म्हणून मग आमचा तोवाला पण गेला आणि आत्ता पण आलेला आहे. तर आता आम्हाला इथे येऊनच 15 दिवस झाले आणि परत आम्हाला 1 महिन्यात जायचं आहे. तर रोशनचं म्हणणं असं झालं, खरंच आपल्याला अधिक महिन्यासाठी जाणं परवडतं का, तर तो नाही म्हणतो आहे, म्हणून आमचं जाणं होणार नाही. नाहीतर आईचं खूप मागे लागली आहे की अगं जावायला दान करायचं असतं, ये असं तसं. रोशनला पण माझ्या भावाने फोन केला की या असं अधिक महिन्यासाठी वगैरे, पण आय डोंट थिंक सो आमचं जाणं होईल का. पण तरी मी रोशनला एकदा विचारून बघणार आहे, पॉसिबल असेल तर जाऊ. पण खरंच आम्हाला खूप दगदग होते. आमचं ट्रॅव्हल बऱ्यापैकी आहे, फक्त तेवढ्या कामासाठी जाणं आम्हाला पॉसिबल होत नाही. माझं त्याचं काम सगळं म्हणजे विस्कटलं जातं, कारण त्याला पण ऑफिस मागे पुढे होतं. घरी असलं की आपलं व्यवस्थित रुटीन असतं, तिथे गेल्यावर ऑफिसचं व्यवस्थित काम होत नाही आणि माझं तर काम बंदच झाल्यासारखं होतं. माझे ब्रँड शूट वगैरे सगळे थांबवून ठेवावं लागतात मला, त्याच्यामुळे मग आमचं तिकडे जाणं तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे तो नाही म्हणतोय.
बट लेट सी जर जाणं झालंच तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि यावेळी मी अमरावतीला जास्ती दिवस होती, म्हणजे आम्ही अमरावतीला 4 दिवस होतो, ऑलमोस्ट 4-5 दिवस होतो. आणि नागपूरला मी 1 दिवस पण नाही थांबली, म्हणजे मी एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी गेली, एंगेजमेंट झाली, दुसऱ्या दिवशीच मी अमरावतीला आली. सो त्याच्यावर एक कॉमेंट होती की अगं तू नागपूरला जास्त दिवस थांबत नाही आणि सासरी जास्त दिवस थांबते. जनरली मुलींचं असं असतं की नाही मला माहेरी राहायचं आहे, पण माझी केस जरा वेगळी आहे. मला कधीतरी होतं मला पण की अरे नाही यार मला फक्त माझ्या माहेरी जाऊन राहायचं आहे. असं वाटतं ना प्रत्येक म्हणलं की नाही आता मला फक्त रेस्ट करायची आहे, जाऊन राहायचं आहे, आणि तिकडून मग घरी आलं की इकडे आहेत आपली कामं. पण माझ्यासोबत तसं होत नाही, कारण सासर माहेर जवळ असल्यामुळे मला माहेरी गेलं की सासरी जावंच लागतं. आणि यावेळी तर मी याच्यासाठी जास्ती राहिली. असं भरपूरदा मला ॲडजस्ट पण करावं लागतं की कधी इकडे जास्ती तर कधी तिकडे जास्ती. ते लोकांचं सासर माहेर म्हणजे जे लोक ऑलरेडी सासरी आणि माहेरीपासून दूर राहत असेल त्यांना माहिती आहे की सासरी पण तेवढाच वेळ द्यावा लागतो आणि माहेरी पण तेवढाच वेळ द्यावा लागतो. त्यांना पण असं वाटतं आमच्याकडे राहिलं पाहिजे, त्यांना पण असं वाटतं की आमच्याकडे राहिले पाहिजे. तर यावेळी मी जास्ती इंटेन्शनली याच्यासाठी राहिली, कारण लग्नाच्या वेळी आता मी एक 8 दिवस तर नाही होणार माझं शक्य, पण मी 5-6 दिवस आधी जाणार आहे. आणि 5-6 दिवस आधी तिकडे आणि त्यानंतर पण 2-4 दिवस जातील मग पुढचे लग्नाच्या. सो असं टोटल माझे 10-12 दिवस तरी नागपूरला जातील. आणि म्हणून मग तेव्हा अमरावतीला राहणं शक्य होणार नाही. म्हणून मग मी यावेळी म्हटलं ठीक आहे एंगेजमेंटच्या वेळी आता आपण राहून घेऊ अमरावतीला, म्हणजे मग पुढच्या वेळी आपल्याला नागपूरला वेळ देता येईल. आणि मी एका वेळी माझ्या कामापासनं 10 ते 12 दिवसापेक्षा जास्त वेळ नाही देऊ शकत, कारण तेवढ्यातच मला खूप बर्डन आलेलं असतं. जे काही शूट्स वगैरे असतात ते होल्डवर टाकलेले असतात, त्याच्यामुळे मला 10-12 दिवसाचा वेळ मी देऊ शकते, म्हणजे सुट्टी देऊ शकते कामापासनं. ती सुट्टी नाही म्हणतात, शूटिंग सुरू राहते, फक्त एडिटिंग नाही होत माझी, तर शूटिंग तर सुरूच राहते. तर तेवढाच वेळ देऊ शकते. आणि जर मी त्याच्यापेक्षा जास्त वेळ दिला तर डायरेक्ट चॅनल बंद होतं, म्हणजे व्हिडिओज नाही येत रेग्युलरली. आणि जर चॅनल बंद झालं तर सगळं रीच वगैरे सगळं कमी होऊन जातं. त्याच्यामुळे मी म्हणजे एकदम डेडिकेटेड आहे कामाला घेऊन. मी जास्ती सुट्ट्या नाही घेत, तर मी 10-12 दिवसच सुट्टी घेऊ शकते. आणि म्हणून मी नागपूरला राहणार आहे, आणि म्हणून यावेळी आम्ही अमरावतीला जास्ती राहिलो. तर असं काही नाही आहे की सासरी जास्ती राहते माहेरी नाही. मुलींना तर ते पण म्हटलं की मुलींना तर माहेरी जास्ती राहायला आवडतं. माझं असं काही नाही आहे, ठीक आहे, म्हणजे माझं असं की ठीक आहे थोडा वेळ इकडे थोडा वेळ तिकडे, म्हणजे सगळ्यांना बरं वाटावं. आय एम सो सॉरी, याच्या पुढच्या कमेंट्स मी बोलू शकणार नाही, कारण नानू उठलेली आहे. मला मम्मा आवाज येतो, तुम्हाला जर आला असेल तर. सो मी हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते. सो स्टे ट्यून. आता मी साड्या घ्यायला जाणार आहे. आता आम्ही 5 वाजता आहेत ऑलमोस्ट, आणि पेठेत चाललो आहे. आत्ताच या 2 दिवसात काय ते फायनल करायचं होतं, कारण ब्लाऊज पण शिवून मिळत नाही वेळेत, नाही तर मग आणि एक्झिबिशन लागलेलं आहे ते 3-4 दिवसच आहे. सो मला डिसाईड करायचं आहे की पेठेतनी घ्यायची आहे की एक्झिबिशनमधने घ्यायची आहे, कारण प्राईसचा डिफरन्स असू शकतो. तिथे जरा डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळते आहे त्याच साड्या. सो म्हणून आज मला पेठेत जाऊन एकदा बघायचंच होतं की कसं काय आहे साड्यांचं. आणि यावेळी माझं ठरलं होतं की डिझायनर साडी नाही घ्यायची, म्हणजे ट्रेडिशनलच घ्यायची, सिल्कची साडीच घ्यायची. पण त्यातल्या त्यात माझा बजेटही तेवढा मोठा नाही आहे. म्हणजे मला समहाऊ असं वाटतं कुठे 20 आणि 25-30 हजार रुपये साडीमध्ये घालायचे, जी आपण एकदाच घालतो. आता माझ्या 7व्या महिन्याची साडी आम्ही बऱ्यापैकी कॉस्टली घेतली होती, ती पण मी एकदा घातली, नंतर कधी घातलीच नाही. आणि असं होतं साड्यांचं की आता काय परत महागाची आहे म्हणून परत तीच काय घालायची. सो म्हणून मला खूप असं 30 वगैरे हजार रुपये साडीमध्ये घालायला नाही आवडत. बट स्टील माझा एक 15पर्यंत वगैरे बजेट होता की घेऊ आपण तेवढ्या रेंजची. आता शेवटचं लग्न आहे घरचं, आणि मग आपण एवढ्या महागाची साडी घरच्याच लग्नांमध्ये वगैरे घेतो, परत तर मग काही घेत नाही. सो होतं. सो बघू आता 15च्या 20 होतील मला असं वाटायला लागलं आता. बट एनिवे काय माझं फायनल डिसिजन होतं ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते. आता आम्ही पेठेत चाललेलो आहे, आणि जायला आम्हाला ऑलमोस्ट 1 तास लागतो. पेठेत तर काही कार घेऊन जाता येत नाही. नानू खाली बस. सो आम्ही डेक्कनला गाडी ठेवून देतो, आणि मग तिथनं आम्ही ऑटोने वगैरे जातो, कारण तिथे खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहे, कार घेऊन जाणं पॉसिबलच नाही आहे. सो आम्ही तसं जातो, आणि मग तिथे काय पायी फिरायचं तसं फिरू शकतो. माझी एक फ्रेंड सुद्धा येते, तिच्या भावाचं पण लग्न आहे, तर आमचं ठरलं की चला आपण सोबतच शॉपिंगला जाऊ. सो तिची माझी शॉपिंग काय आहे तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. डेक्कनला पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावतो, आणि तिथनं आम्ही ऑटोने जातो. अगदी तिथनं 5 मिनिटाच्या अंतरावर सगळी दुकानं आहेत. अनाया दुपारी झोपली नव्हती, म्हणून तिला कारमध्ये कसं बसं म्हटलं थोडा वेळ झोप, म्हणजे ती माझी साडी घेताना जरा फ्रेश मूडमध्ये राहील. आता ऑलरेडी मी 2-3 दुकानं चेक केले होते. शेवटी तर एका दुकानात रोशन आला पण नव्हता. तो म्हणला इथे आलोच आहे तर ना तुम्ही साड्या चेक करा. तर मी माझ्या मैत्रिणीची साडी घ्यायला गेली होती, तेवढ्यात त्याने आमच्यासाठी हे मस्त अंबिकाचे सँडविचेस ऑर्डर करून ठेवले, आणि ते यायला 20-25 मिनटं लागतात. ते खाल्ले, आणि आता म्हटलं सिरियसली साड्यांचा शोध घेतला पाहिजे, कारण आतापर्यंत आम्ही 2-3 दुकानामध्ये फक्त टाइमपास केला, फक्त विचारपूस केली, बघितलं काय रेट आहे आपल्याला जे पाहिजे त्याच्यात.
आणि फायनली आम्ही एका दुकानात गेलो. तिथे आम्हाला ह्या 2 साड्या आवडल्या होत्या, पण दोघांमध्ये इतकं कन्फ्युजन होत होतं की कुठली घ्यायची. आणि रेटमध्ये फार जास्ती फरक नव्हता, पण रोशनला एक आवडली होती आणि मला एक आवडली होती. तर आमचं असं खूप कन्फ्युजन चाललं होतं. फायनली या दोघांपैकी एक साडी मी सिलेक्ट केली आहे. मला उलट जास्त आवडतो. मला 8,000 रुपये जास्त येईल. ब्लाऊज कमी करून देतो ना. सो साडी घेऊन आम्ही आलो, पण मला तेव्हा बोलताच आलं नाही, कारण येता येता खूप लेट झालं होतं. आणि म्हटलं चला ठीक आहे, आपण साडीबद्दल दुसऱ्या दिवशी बोलू. सो आज दुसरा दिवस आहे आणि साडी पहिल्यांदा एवढी महागाची साडी मी घेतली असेल असं मन खालीवर खालीवर. तर पहिली माझ्या कलेक्शनमधली साडी जी एवढ्या महागाची झाली. असं खूप मागे पुढे होत होतं, पण शेवटी मी ती घेतली. आता मी कुठली घेतली असेल हे तुम्ही मला सांगा. 2 साड्यांमधलं खूप कन्फ्युजन चाललं होतं. रोशनला एक आवडली होती, मला एक आवडली होती. आणि ते जे दुकानदार होते ते पण रोशनच्या साईडने होते की तुम्ही तीच घ्या. आणि माझं असं होतं की नाही यार, मला ती दुसरी आवडली आहे. खूप सारे रिझन्स होते त्याचे, पण फायनली मी घेतली आहे. तुम्ही मला सांगा मी कुठली घेतली असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महागाची खूप झाली. माझा बजेट 20च्या वर तरी नव्हता. म्हणजे 20 पण मी खूप मोठ्या मनाने केला होता. पहिले तर मी घरात म्हणजे मागच्या काही दिवसांपासून म्हणते की नाही रोशन, मी 10-12 हजाराच्या वर साडी घेणार नाही, मी 10-12 हजाराच्या वर साडी घेणार नाही. आणि मग हळूहळू त्या एक्झिबिशनला गेल्यानंतर तो 15पर्यंत तरी पोहोचला. मग म्हटलं ठीक आहे. मग रोशनचं झालं की ठीक आहे 15-16ची घेऊ मग आपण, असं झालं माझं. मग रोशन म्हटलं की 15-16 घेतेच आहे तर जाऊ दे, 20ची घे, वरचे मी काहीतरी जे काय असेल ते मी देतो. आणि माझ्यामुळे माझ्या मैत्रिणीचा बजेट पण एवढा नव्हता, पण तिने पण तो वाढवला आणि तिची पण ती महागच झाली. त्या साडीची स्टोरी पण तुम्हाला सांगते काय झालं. आम्ही पहिले 3 शॉप गेलो होतो. त्याच्या आधी 3 शॉप बघितले मी घेतली त्या शॉपच्या आधी. तर आम्ही पेशवाईमध्ये सगळ्यात पहिले गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की अशी अशी मला साडी पाहिजे. दाखवली, फोटो दाखवली त्यांना. माझ्याकडे होतं की मला अशा टाईपचं घ्यायचं आहे यावेळी, की तुम्हाला जे पाहिजे ना ते 40 हजाराच्या वर आहे सगळं. म्हटलं ठीक आहे, दाखवा तरी बघू आपण. मग बघितलं. मग हळूहळू माझ्या मैत्रिणीशी बोलली मी की यार एवढं कसं काय 40-40 द्यायच्या साडीसाठी. 20पर्यंत तरी ठीक होते यार, होती मी 20पर्यंत पण घेऊन घेतली असती, पण एवढी कशी काय घेऊ 40ची डबल. सो मग त्यांना थोडं कळलं की यांना काही घ्यायची नाही असं तसं. मग मला दुसरं काही आवडतच नव्हतं. ते असं ना, एकदा आपल्या मनात एखादी गोष्ट बसली की आपल्याला दुसरं नाही आवडत. मग मी दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. मग म्हटलं थांब, माझी बाजूलाच ठेव, तुझी बघ, आपण तुझी बघू आणि मला मन बसू दे की दुसऱ्या याच्यावर काय घ्यायचं आहे मला नेमकं काही कळत नाही मला सध्या, कारण मी हँग झाली. मला जे पाहिजे ते 40-42चं आहे असं. सो मग तिची बघितली आम्ही त्या दुकानात, माझ्यासाठी बघितलीच नाही. मग तिसऱ्या दुकानात गेलो. गेल्याच मला तशी साडी दिसली. त्यांना विचारलं ही केवढ्याची आहे, ते म्हणले 44ची. मी म्हटलं यामध्ये असं काही कमी रेंजचं नाही आहे का अशाच पॅटर्नमध्ये वगैरे. तर म्हणले नाही, मिनिमम 40 आणि 40च्या वरच असेल सगळं. आता माझं नशीब किती छान बघा. तुम्हाला मी शॉपचं नाव पण सांगत नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. पण खरंच म्हणजे तुम्हाला घ्यायची असेल ना पेठेतली साडी आणि प्युअर सिल्कची साडी जी हाताने विणलेली असते ती तुम्ही तिथनंच घ्या. का बरं ते पण सांगते. सो माझं काही कोलॅबरेशन नाही आहे, माझा काही फायदा नाही आहे, पण तरी पण सांगते कारण माझ्याबरोबर तुमचा पण फायदा झाला ते मला छान वाटेल. त्यांचा तर होईलच होईल, पण तुमचा झाला तर मला चांगलं वाटेल म्हणून सांगते. तर प्युअर सिल्कच्या साड्या, मग तिथे गेलो, तिथे आज सेल लागला होता. मग मी गेलो आम्हाला तरी पण काय मी सेलबद्दल काही विचारलं नाही. आमचं बघायचं काम सुरू झालं. आणि बाकी ठिकाणी ना ते असं म्हणायचे नाही आम्ही या साड्या खोलत नाही, आम्ही या अंगावर लावून फक्त दाखवू शकतो, घालून नाही दाखवू शकत. आणि माझं झालं एवढे मोठे पैसे द्यायचे आणि आपल्या अंगावर कशी दिसते हे न बघता कशी घ्यायची. आपण नॉर्मल पण साडी घ्यायला जातो तेव्हा आपण ते आपल्या अंगावर छान लावून दाखवतात आणि आपल्याला एक थोडंसं गेसिंग येतं की हां ती कशी दिसतंय, तेव्हा आपण साडी घेतो ना. असं कसं काय एवढी मोठी साडी घ्यायची लावून. मला ते पण काही पटत नव्हतं, म्हणून पण माझं तिथे बसायचं मन नव्हतं. दुकानात गेलो आणि तिथे त्यांनी खूप छान दाखवलं, म्हणजे इतका छान प्रॉपर वेळ दिला त्यांनी आम्हाला. आणि तिथे गर्दी नव्हती फार, म्हणजे होती खालच्या सेक्शनला, पण हे जे थोडंसं महागडं सेक्शन होतं तिकडे गर्दी नव्हती. दाखवलं आणि मग त्यातलं हे आवडलं सुद्धा, लवकरच आवडली आम्हाला साडी. आणि मग खूप कन्फ्युजन चाललं होतं की घ्यायची की नाही. सो आत्ता मी तुम्हाला सांगते ॲक्च्युअल प्राईस त्याची. तर आणि अजून तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. मी आत्ता ब्लाऊज टाकून आली, त्यांनी ती साडी बघता म्हटलं अरे बापरे तुम्ही एवढ्याची साडी घेतली.
आणि मग त्यांनी हे पण म्हटलं लगेच की तुम्हाला एवढ्यात मिळाली असेल. इतका परफेक्ट गेस कसा असू शकतो. ती साडी 40,000ची आहे, म्हणजे 35च्या तर वर आहे. म्हणजे बाकी दुकानांच्या कंपॅरिझनमध्ये. पण तिथे ती 35ची होती. का बरं 35ची होती? कारण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्याच इथे आहे. त्यांनी सांगितलं की वर त्यांच्याकडे विणकाम सुरू आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर आम्ही घेऊन जातो, साडी आमच्याकडे वरच बनते. त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे त्यांना बाकीची कॉस्ट नाही लागत, टॅक्सेस नाही लागत किंवा मग ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट नाही लागत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती 35ची होती. बाकी ठिकाणी ती 40, 44 अशा रेंजला होती, 42 वगैरे. मग तिथे 35 होती. त्यातल्या त्यात त्यांच्याकडे सेल सुरू होता म्हणून ती 28ला मला मिळाली. म्हणून आय वॉज सो लकी. आणि म्हणून माझं 20चं बजेट डायरेक्ट मी 28वर घेऊन गेले की चला यार, आपल्याला 40,000ची साडी 28,000त मिळते आहे. आणि म्हणून मी ती साडी घेतली. सो साडी खूप सुंदर आहे. आता ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला साड्या कशा वाटल्या हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आता माझं फायनल लुक तुम्ही लग्नातच बघा. ब्लाऊज पण मी शिवायला टाकला आणि ते खूप सुंदर शिवून रेडी होणार आहे. सो ते पण मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. सो स्टे कनेक्टेड. व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.